नमस्कार मंडळी, मी वृषाली. महिनाभरापूर्वी श्री क्षेत्र गोंदवले येथील श्री महाराजांच्या समाधी मंदिरातील भक्त निवासाचा आणि तेथील सोयीसुविधांचा एक व्हिडिओ मी पोस्ट केला होता. या व्हिडिओवरती ज्या काही कमेंट आल्या होत्या त्या कमेंटना आज मी उत्तरं देणार आहे आणि त्यासाठीचा हा आजचा व्हिडिओ आहे. तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा, म्हणजे आणखीनही तुम्हाला काही माहिती मिळेल. जयांचा जनी जन्मनामार्थ झाला, जयांनी सदा वासनामात केला. जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. महाराजांचं छान दर्शन घेऊन झालं आहे. आता आपण कमेंटकडे वळूया. त्या व्हिडिओवरती अशी एक कमेंट होती की हे मंदिर कुठे आहे. तर हे मंदिर सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील गोंदवले या ठिकाणी आहे. दुसरी कमेंट अशी होती की या ठिकाणी कसं यायचं. तर मी तुम्हाला असं सांगेन की तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणच्या बसस्थानकात तुम्ही साताऱ्याला येणाऱ्या बसची चौकशी करा किंवा पंढरपूरला येणाऱ्या बसची चौकशी करा. कारण साताऱ्यापासून 63 किलोमीटरवरती गोंदवलं आहे आणि पंढरपूरपासून 82 किलोमीटरवर आहे. साताऱ्यावरून पंढरपूरला जाणाऱ्या ज्या बस आहेत त्या गोंदवल्यावरूनच जातात. त्याचप्रमाणे पंढरपूरहून येणाऱ्या ज्या साताऱ्याला जाणाऱ्या बस आहेत त्या गोंदवल्यावरूनच जातात. त्याच्यामुळे तुम्हाला त्या बसनं गोंदवल्यात येता येईल. काहींनी असं विचारलं होतं की ऑनलाईन किंवा फोनवरून भक्तनिवासाचं बुकिंग करता येतं का. तर तशी सुविधा त्यांनी तिथे ठेवलेली नाही. परंतु मी तुम्हाला असं सांगेन की तुम्ही ज्यावेळी याल त्यावेळेला तुमची तिथे नक्की सोय होईल. एक कमेंट अशी आली आहे, त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की मी अनेक वेळा गोंदवल्यात गेलो आहे परंतु मला रूम मिळाली नाही. कदाचित ओळखीशिवाय मिळत नसावी. तर मी त्यांना असं सांगेन की असा दुजाभाव तिथे अजिबात कोणी करत नाही. एकटी व्यक्ती असेल तर कॉमन हॉलमध्ये त्यांची सोय केली जाते. एकट्या व्यक्तीसाठी सेपरेट रूम दिली जात नाही आणि कॉमन हॉलमध्ये लॉकर असतात. त्यामुळे त्यात तुमचं काही महत्त्वाचं ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता. त्याची चावी तुम्हाला दिली जाते. आणखी एक कमेंट अशी आहे की त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की भक्तनिवास अगदीच मोफत देऊ नये, थोडे तरी पैसे घ्यावेत. कारण फुकट मिळालं की त्याची किंमत कळत नाही आणि समाजकंटक त्याचा गैरफायदा घेऊ शकतात. तर त्यांच्या कमेंटला मी असं उत्तर देईन की महाराज प्रत्यक्ष तिथे आहेत, त्यामुळे ही जबाबदारी सगळी महाराजांवरच आहे. आणि तिथलं वातावरण इतकं पवित्र आहे की कधी कोणाला तिथे दुर्बुद्धी होणार नाही अशी मला तरी खात्री आहे. मंडळी, भक्तनिवासाबद्दल काही सूचना आहेत इथे लिहिलेल्या, तर त्याविषयी मी आता तुम्हाला सांगणार आहे. हा मठ प्रामुख्याने उपासनेला थांबणाऱ्या साधक भक्तांच्या निवासाकरता आहे. त्या दृष्टीने तेथील निवासी व्यवस्था ह्या ठेवलेल्या आहेत. प्रत्येक साधकाने स्वतःकरता आवश्यक वाटणाऱ्या वस्तू येताना बरोबर घेऊन याव्यात. कृपया तिथे या वस्तूंची मागणी करू नये असं त्यांनी सांगितलं आहे. तसंच उपलब्धतेनुसार स्वतंत्र खोली दिली जाईल, मात्र त्यासाठी काही गोष्टींची बंधनं राहतील. आता बंधनं कोणती आहेत. खोली सोडून घरी परत जाताना खोलीतील सर्व नळ बंद करणे, लाईटची बटणं बंद करणे, त्याचप्रमाणे खोली झाडून स्वच्छ ठेवणे आणि खोलीतील कचरा हा खोलीत न ठेवता खोलीबाहेर असलेल्या कचरा कुंडीत टाकणे. त्याचप्रमाणे 15 मिनटं अगोदर चौकशी कक्षात खोली सोडण्याची कल्पना देणे. तर ही होती भक्तनिवासाबाबतची बंधनं. आपल्या घरी आपण हे सर्व नियम पाळतोच ना. आपण बाहेर निघताना सर्व नळ बंद आहेत का, लाईटची बटणं बंद आहेत का, हे सर्व पाहतोच ना.
मग हे सर्व आपल्याला भक्त निवासात करायला काय हरकत आहे, हो ना? समाधी मंदिराचा परिसर हा अत्यंत स्वच्छ आणि नीटनेटका आहे. त्यामुळे आपण तिथे गेल्यानंतर आपल्याकडून काही कचरा होणार नाही किंवा अस्वच्छता होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. जसं की चप्पल स्टँड जिथे तिथे ठेवलेले आहेत, तर त्या चप्पल स्टँडमध्येच आपण चप्पल काढल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे तिथे जे वानर येतात त्या वानरांना काही खाऊ घालू नका असं त्यांनी सूचना लिहिलेली आहे. तर त्या वानरांना आपण काही खाऊ घालायचं नाही, कारण ते इजा करू शकतात. त्याचप्रमाणे एकदा का सवय झाली खाण्याची त्यांना, की ते सतत तिथे येणार आहेत, घाण करणार आहेत, तर ते आपल्याकडून होऊ नये याची आपण काळजी घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे तिथे जे डबे खाणारे आहेत किंवा जेवणारी लोक आहेत त्यांनी इतस्तः पत्रावळी किंवा उरलेलं अन्न असं झाडांच्या मुंदात टाकणं असं करू नये. या काही गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत, कारण तिथे प्रत्यक्ष महाराज आहेत आणि आपण महाराजांच्या घरी आलो आहे, तर आपल्याकडून काही चूक होऊ नये किंवा आपल्याकडून काही असं वाईट वागणं होऊ नये याची आपण काळजी घेतली पाहिजे. मंडळी, तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जेव्हा गोंदवल्यात याल त्यावेळी पर्यटन स्थळ म्हणून येऊ नका, तर महाराजांच्या समाधी मंदिरात श्रद्धेने या. इथल्या भक्त निवासात राहा. इथे पहाटेपासून काकड आरतीपासून उपासना सुरू होते. दिवसभर उपासना चालू असते. या उपासनेत सहभागी व्हा आणि मग बघा तुम्ही जाताना इथून किती प्रसन्नता, आनंद आणि समाधान घेऊन जाल ते. मंडळी, आता झाले निरोपाची वेळ. तुम्हाला जर काही प्रश्न असतील किंवा शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की लिहा. त्याचप्रमाणे भक्तनिवासचे भाग 1 आणि भाग 2
हे दोन्ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे ज्यांना कोणाला श्री महाराजांच्या समाधी मंदिराबद्दल माहिती नसेल त्यांना माहिती होईल. श्री महाराजांची कृपा आपल्या सर्वांवर निरंतर राहो हीच श्री महाराजांच्या चरणी प्रार्थना. जय श्रीराम.